इथं हाय कर. हाय हाय कर. चाललो का? कुठं चाललो सांग? कुठं चाललो? बाय. बोल गुड मॉर्निंग. बोल गुड मॉर्निंग. झोपी. उभी राहा इथं, उभी राहा. काय काय गेला? आम्ही निघालो गाईस कामाला. बोल आम्ही कामाला चाललो. कामाला चाललो. आम्ही रोज थोडंसं शूट करतो. येतो पण येतो. भेटू संध्याकाळी. बाय. कसा बाय. बाय. हाय गाईज, 1:45 वाजलेत आणि मी आता निघत आहे कामासाठी. माझ्या मोबाईलचा कवर फाटलाय. आज जाणार आहे मी मोबाईलचा कवर घ्यायला. बघू कितीला भेटते, काय भेटते बघावं लागेल. आज मोबाईलचा कवर घ्यावा लागणार, कारण की हा पीस खूप असा स्लिम वाटतोय आणि हा कधी सटकणार. सो मला कवर घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आता मी खाली चालली आहे. तिथं माझी गाडी चालू होते नाही होते मी काय सांगू, मला काय माहीत नाही. आता खाली जाऊनच कळणार की गाडी चालू होते का किक मारावी लागेल. आणि किक मारता मला येत नाही. आता बघू कशी गाडी चालू होते. सो बसली आहे मी पंख्याखाली. छान वाटते. पण इथूनच थोडंसं पुढं गेली ना तर खूप असं म्हणजे ऊन जाणवतो, असं गरम वगैरे जाणवतो की बाई खूप गरम होते. सध्याला इथं थंड वाटतं, एवढं गरम नाही वाटत, म्हणजे मी सर्वाईव्ह करू शकते एवढं. सो चला मी तुम्हाला काहीतरी दाखवते. चल जाएगा अंकल ग्रीन वाला. सो बघितलं तुम्ही, ते लोकनी सकाळपासून लाईटीचा काम करत आहेत. पुढं कुठला पोल बँड झाला होता तर तो पोल ते लोक ठीक करत आहे. त्यांचा जेवणाचा टाईम झाला आहे, जेवत आहेत. म्हणजे बोलायचं तात्पर्य हे आहे की आपली लाईफ चांगलीच आहे, खराब नाही आहे. पण आपण किती त्याला म्हणजे खूप असा स्ट्रगल आहे लाईफमध्ये. बेसिकली लिटरली ते लोक बघा दुसऱ्याच्या दरवाज्यात बसून जेवण करत आहेत. आणि म्हणजे बघून एकदम ना असं टच फील झालं की खराब वाटलं. पण दुसऱ्या क्षणात असं वाटलं की असे पण लोक आहेत जे आपला स्ट्रगल व्यवस्थित नेत आहेत. म्हणजे स्ट्रगल काही लोक कसे असतात म्हणजे मला तुम्हाला सांगता येत नाही की लाईफमध्ये स्ट्रगल आलं तर ते त्यांची स्टेबिलिटी पूर्ण हालून जाते. पण ते लोक करतायत म्हणजे बघा ना, दुसऱ्याच्या दरवाज्यात बसून जेवतात ते. सो तिथं जेवत होते ते आणि मला खरंच खूप असं फील झालं की आजच्या पण काळात असे लोक आहेत. सो चला मी आहे कामावर. हे बघा माझा हेअरफॉल, आजच हेअर वॉश केले, दिसतंय का? खूप सारा हेअरफॉल आहे. खूप काही औषधी मी मागवलेले आहेत. सो कधीपासून कंझ्युम करणार आहे ते तर मला पण माहिती नाही आहे. खूप ऊन आहे बाहेर बाबा. जे लोक फील्ड वर्क करतात त्यांच्यासाठी किती कठीण आहे, किती कठीण आहे. जे लोक काय, माझा नवराच फील्ड वर्क करतो, किती प्रॉब्लेम क्रिएट होतात फील्ड वर्क करण्यामध्ये. खरंच खूप काळजी घ्या यार. जेवढे पण लोक फील्डवर असतात त्यांनी स्वतःची काळजी घ्या. लास्ट व्लॉग कसा वाटला मला सांगितलं नाही तुम्ही. सो आता पण मी कामावरच आहे.
बघेल मी एखादा प्रोडक्ट तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आणि त्याचा रिव्ह्यू देणार. ठीक आहे. आणि काल मी गेली होती मार्केटमध्ये गेल्यावर ज्या वेळेस मी म्हणजे बेडशीट घ्यायला गेली होती, ज्या वेळेस मी शॉपमध्ये एंटर केला, मी बघितलं, मला आवडलं, पण म्हणजे एवढे व्हॅरायटीज नव्हते, पण ठीकठाक होते. तर मी त्याला विचारलं हे रेंज किती आहे, तर त्याने मला म्हणजे असा रेंज सांगितला की मी तोंडच गप्प केलं. आणि ॲक्च्युली घ्यायला काही नाही आहे, पण ज्या वेळेस समजा आपल्याला कुठली एखादी गोष्ट पटत नाही किंवा काय आणि आपण ते रिटर्न करायला जातो ना, तर आता लोक रिटर्न घेत नाही, बोलतात इसके अगेन्स्ट में कुछ लेना पडेगा. ते ठीक आहे, आपण अगेन्स्टमध्ये काय घेऊ, पण तुमच्याकडे ती व्हॅरायटी तर राहायला पाहिजे ना, तेव्हाच घेणार ना. आणि मला म्हणून मी विचार करते की बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मला मागवायचे, सो ते मी ऑनलाईनच मागवणार आहे. मला काय मार्केटमध्ये एवढं आवडलं नाही, सो मी ऑनलाईनच मागवते, थोडंसं सर्च करते आणि ऑनलाईनच मागवते. टक्कल किती पडला आहे माझा. लोक बोलतात की ज्याचा टकला असतो त्याच्याकडे खूप पैसे असतात. माझ्याकडे तर नुसतं टकलं आहे, पैसे तर आहेच नाही अजिबात. आणि कुठं पण जाऊ ना तर हे असं चंपू दिसते असं. मग ते चांगलं वाटते का? पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते. मी मागच्या 15-20 दिवसापासून मी माझा स्किन केअर जो आहे ना, स्किन केअर रुटीन, ॲक्च्युली नॉट प्रॉबब्ली स्किन केअर रुटीन, पण मी काहीतरी डेली बेसिसवर काहीतरी चेंज केलं आहे, ज्याच्यामुळे माझा चेहरा खूप छान वाटतो ॲक्च्युलीमध्ये. आणि मी काय स्वतःची तारीफ नाही करत, जे आहे ते सांगते मी. आणि विदाऊट एनी फिल्टर माझा चेहरा बघा तुम्ही. आणि मागे माझी तब्येत खराब होती तर माझा चेहरा पण खूप खराब वाटत होता, पण टचवूड ज्यावेळेस तुम्ही रुटीनमध्ये येतात ना, त्यावेळेस तुमची लाईफ एकदम सेट होते. कारण की रुटीनवर आल्यावर सर्व गोष्टी प्रॉपरली होतात. आज मी किती वाजता उठली आहे माहिती आहे का? मी आज उठली आहे 6:45 वाजता. किती दिवसानंतर? महिन्यांनंतर. कारण की माझं रोजचं रुटीन झालंच होतं 9:30-10 वाजता उठायचा, कारण की रात्रभर आद्विका झोपून देत नाही आणि मग सकाळी मला उशी वाटत नाही. सो माझं असं चाललं होतं. आज मी किती दिवसानंतर 6:45ला उठली आहे. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी हे स्किनचं नक्कीच शेअर करणार तुमच्यासोबत. आणि आज मी तुमच्यासोबत ह्याच्यामधून एक तरी वस्तू अशी शेअर करणार आहे जी तुम्हाला आवडेल आणि यू हॅव टू मस्ट ट्राय यार, कारण की खूप छान असा ग्लो येणारी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे. सो कनेक्ट राहा तुम्ही. आणि मी माझा जो रुटीन चेंज केला आहे त्याच्याने तर माझा चेहरा एकदम आवडी वाटते. हे बघा, इथं मिशी पण दिसते आता माझी इथं. मिशी पण दिसते. हे माझे ॲब्रोज एवढे बारीक का आहे? थोडेसे जर जाड असते तर यांचं काही गेलं असतं का? खरंच मला म्हणजे ना, मी खूप कॉन्शियस आहे ह्या ॲब्रोजपासून, कारण की वाढतच नाही ना, वाढतात ना काय होते. सो काय झालं असतं का? म्हणून मी ना हल्लीच्या काळात थोडं फिलिंग वगैरे करायला लागलेली आहे. ते थोडंसं म्हणजे फेक वाटते, पण ठीक आहे, मग काय करू. ते बोलतात ना मायक्रोब्लेडिंग. काय वाटतं तुम्हाला, मायक्रोब्लेडिंग करायला पाहिजे का? मी विचार केला होता करायचा मायक्रोब्लेडिंग, पण त्याचं सीन असा आहे की तो 6 ते 7 महिन्यापर्यंतच ॲक्टिव्ह असतो, त्याच्यानंतर ते डिसअपियर होऊन जाते. सो मी तो नाही करायचा असं आहे. सो चला मी पहिले तुम्हाला क्रीम दाखवून देते. सो चलो जायचं आपण. कुठून स्टार्ट करूया? ही आहे आमची स्किन लाईट क्रीम हायड्रोकिनॉन
ट्रॅटिनियन मोमेटोसन फ्युरेट क्रीम. या क्रीमचा ना भाई एक ट्रेंड होता, मी तुम्हाला सांगते. तुम्ही चांगल्याने ही क्रीम बघून घ्या. ही ट्यूब फॉर्ममध्ये यायची. आता ही पंपसारखी येते. सी, तुम्ही पंपसारखं यूज करू शकता. याला मी ओपन करत नाही कारण की हा सेल पॅक आहे. सो एक मिनटं. छान असे कंटेंट्स आहे. कॉस्ट 193 रुपीज, 192 रुपीजची ही क्रीम आहे. सो गाईज, क्रीम जी मी तुम्हाला आता दाखवली आहे, तिचा कॉस्ट, तिचा कंटेंट्स, तिचं क्रीम पॅकिंग प्लस साईज मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. सो क्रीमबद्दल जर बोलल्या गेलं तर हे आहे बेस्ट क्रीम आहे. ती बेस्ट क्रीम आहे. ती तुम्ही यूज करू शकता. बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम अशी असते की क्रीम काय बोलतात, क्रीम लावणं सोडल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर असं काही नाही आहे. सो खूप छान क्रीम आहे. हा यार, आपल्याच मुली कधी समजदार होती तर काय माहिती. कालच्या नंतर मी आज शूट करते कारण की काल काही शूट करायसाठी नव्हतंच. आता मी मम्मीच्या इथून आलेली आहे आणि हां, काल माझे फ्रेंड्स आले होते घरी. सो त्याच्या चक्करमध्ये माझा व्हिडिओ पण अपलोड करून झालेला नाही आहे. आणि आता मी निघाली आहे घरच्यासाठी. घरी जाऊन भेटूया आणि ब्लॉग एंड करायचा आणि दुसरा स्टार्ट करूया. चला ओके. हाय का चालो काय